आवाज महाराष्ट्राचा। भोसरी विधानसभेमध्ये पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केल्याचा आरोप महाविकास आघाडी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केला आहे। त्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला देखील लेखी तक्रार दिली आहे। तसेच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना देखील लेखी तक्रार दिली आहे। भोसरी विधानसभेमध्ये आमदार महेश लांडगे आणि अजित गव्हाणे यांच्या जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळते आहे। यातच आता अजित गव्हाणे यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे। त्याबरोबरच निवडणूक अधिकारी दबावाखाली काम करत आहेत, ही लोकशाही आहे, त्यांनी दबावाखाली काम करू नये, योग्य ती कारवाई करत काम करावं, असं देखील आरोप अजित गव्हाणे यांनी केला आहे। पोलीस यंत्रणा समोरच्या उमेदवाराला मदत करते, काही पोलीस त्यांना सहकार्य करतात आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती त्या ठिकाणी खोटे त्रास देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली। काल जो व्हिडिओ त्यांनी फेक व्हिडिओ जो प्रसारित केला त्याच्या विरोधात आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली। आमचं म्हणणं ज्यांनी तो केला त्याला त्याच्यावरती गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आणि आम्ही दुसरी तक्रार ही केलेली निवडणूक आयोगाला की काही पोलिसांच्या नावासकट आम्ही तक्रार केली की त्यांनी ते लोक पोलीस असताना त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पैशाचं वाटप करतात आणि त्या पोलिसांवरती कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली आहे। आपल्या मागणीवर प्रशासकीय काही यंत्रणांकडून कसं उत्तर भेटलं आहे? मी काल सीपी साहेबांशी बोललो। सीपी साहेबांनी डीसीपी साहेबांचा मला फोन आला की तुमचे लोक सकाळी पाठवून द्या, आमचे सहकारी माझे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या संदर्भात जी काही लिखित तक्रार आहे तर त्याच्यावरती ॲक्शन घेण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मला। तशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या डीपीवरती ठेवतात हो, कित्येक लोक आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं काय? त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावरती गुन्हा नोंदवावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली। हे जे आहे सरकार सोबत आहेत आणि आपला काही विरोध करत आहेत असं आपल्याला वाटतं का? नक्कीच ना, म्हणजे काही प्रमाणात, मी काही 100% सगळ्यांना म्हणणार नाही, पण काही प्रमाणात काही प्रशासकीय यंत्रणा त्यांना मदत करते, त्यामुळं त्यांना अशा पद्धतीने त्यांनी मदत करू नये अशा प्रकारची त्यांना भूमिका आमची मांडलेली। कारण सरकार कायम कुणाचं एक नसतं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भूमिका घेताना ही कायद्याने घेतली पाहिजे आणि जे कायदेशीर आहे ते करायला पाहिजे। कुणाची एकाची चुकीच्या पद्धती बाजू जर घेत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आम्ही या निमित्ताने मी जनतेला आव्हान करेल की या गुंडगिरी, दादागिरी, हा जो काही भ्रष्टाचार आणि दडपशाही जे काही भोसरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या भोसरीच्या आमदारांच्या माध्यमातून चाललेली आहे ती आपल्याला थांबवण्याची संधी प्राप्त झाली आणि 20 तारखेला आपण त्या संधी घेऊन परिवर्तन या भोसरी विधानसभेत आपण करावं अशा प्रकारची मागणी आणि आव्हान मी सगळ्यांना करतो। अनेक पत्रकारांना त्यांचा जो खरा भूमिका मांडताना त्यांनी जे काही समाजामध्ये चुकीचं चाललेलं आहे, म्हणजे संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये त्या पुतळ्याला तडे गेले ही बातमी जेव्हा प्रसारित झाली, ज्या पत्रकारांनी ती बातमी छापली किंवा तो जो काही व्हिडिओ दाखवला त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला, त्यांना प्रेशर करण्यात आलं, तर हे लोकशाहीसाठी घातक आहे ना। खरं तर निवडणूक अधिकाऱ्यांना तुम्ही लिखित तक्रार करून देखील निवडणूक अधिकारी त्यावर दखल न घेता तर निवडणूक अधिकारी दबावाखाली काम करतायत का, काय वाटतं? निवडणूक अधिकारी 100% दबावाखाली काम करतात आणि त्यांनी तसं करू नये। ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये जो काही कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी घटनेने जो काही अधिकार दिलेला आहे ते कायदेशीर अधिकार त्यांनी वापरला पाहिजे। जे खरं आहे ती भूमिका त्यांनी घेतली। अशा प्रकारे बायस भूमिका जर घेत असेल तर त्या निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची जो तक्रार त्या ठिकाणी करावं लागेल। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।